तर सामन्याला सुरुवात होत असताना या ठिकाणी नाणेफेकी जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारले एम एस स्पोर्ट चिंचवली संघानं आणि सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते. या शेखर दलवे आणि त्याच्या सोबतीला आहे फलंदाज योगेश. 3 षटकांचा हा सामना, परंतु लक्ष असू द्या शेवटचा जो षटक असेल तो फक्त 5 चेंडूचा असणार आहे पंचांच्या माहितीसाठी. कारण एक एक चेंडूची पॅनल्टी या ठिकाणी दोन्ही टीमला दिलेली आहे, कारण दोन्ही संघ वेळेवर उपस्थित या ठिकाणी राहिले नव्हते आणि त्याचवेळी मात्र आयोजकांनी मात्र हा निर्णय या ठिकाणी घेतला. आणि नक्कीच पाहू शकाल की या ठिकाणी 10 खेळाडूंसह मात्र एम एस स्पोर्ट चिंचवली संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये उतरलाय. आणि त्याचमुळे आपण पाहू शकाल डीपमध्ये फक्त एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो या अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेने. गोलंदाज षटकाला सुरुवात करतोय या सुजल. सुजल उज्ज्वल कामगिरी करेल का? पहिला चेंडूवर फिस आणि मात्र त्याच चेंडूला मात्र पाठवला अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेने, परंतु काय जबरदस्त झेल टिपला त्या ठिकाणी. डीप मध्ये एकच क्षेत्ररक्षक सज्ज आहे आणि तोच निवडला शेखर दलवीने आणि झेलबाजच्या स्वरूपात मात्र बाद होतोय. पहिल्याच चेंडूवरती धक्का लागत असताना खानिवली स्पोर्ट खानिवली संघाला. तर ते चित्र कव्हर झालेले नाहीये आणि आता मात्र नक्कीच निराश पावलाने शेखर दलवीला मात्र या ठिकाणी हा मैदान सोडावा लागतोय. फटका अतिशय दमदार पाहायला मिळाला. हवेच्या अगेन्स्ट फटका खेळला होता, परंतु काय सुंदर कॅचिंग पाहिले आपण. अगदी काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. गोविंदचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. शेवटच्या क्षणावरती चेंडूवरती त्यांनी मात्र झेप घेतली. ज्याप्रमाणे एखादा चित्ता शिकारी करताना मात्र एखाद्या शिकारीवरती झेप घेत असतो तशा प्रकारची त्यांनी झेप चेंडूवरती घेतली आणि मात्र जबरदस्त सुरक्षित हातांची जोडी आपल्याला पाहायला मिळाली. मोठी विकेट्स प्राप्त केली. एक जाल विणलं होतं सुजलने शेखर दलवीच्या अगेन्स्ट आणि त्या जाल्यामध्ये मात्र अडकत असताना नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर आलाय राहुल दलवी. राहुल सुद्धा मात्र चांगल्या फॉर्ममध्ये आपण पाहतो. या राहुलने सुद्धा आपल्या खेळामध्ये सातत्य टिकून ठेवलेलं आहे आणि आलेल्या मात्र पहिला चेंडू मात्र फलंदाजाला मात्र फॉलो करण्याचा प्रयत्न सुजलने केला आणि पाहू शकाल काय एक्सप्रेस डिलिव्हरी पाहतो. भन्नाट वेग, अगदी 2 पायांच्या मधून चेंडू मात्र निघून गेला. सुंदर टेलिकास्ट. डॉट चेंडूने मात्र या ठिकाणी सांगता पाहायला मिळाली. बिल्कुल यहाँ पर बहुत ही बेहतरीन गेंदबाजी देखने को मिल रही है. पहले ओवर में सुजल द्वारा पहली गेंद के ऊपर विकेट हासिल किया और ये जो गेंद थी वो लाजवाब गेंद रही थी. या ठिकाणी पुन्हा आता मिस्टामिक फटका हवेत केलाय. गोविंद चेंडूच्या खाली चूक करत नाही आज, कारण दुसरा झेल त्याने पकडला आणि राहुलला सुद्धा मात्र शून्यावरती माघारी जावं लागलंय. आतापर्यंत कुठल्याही फलंदाजाने धाव जुळली नाही आणि शून्यावरती दुसरा धक्का लागतो या ठिकाणी खानिवली स्पोर्ट खानिवली संघाला. जबरदस्त सुरुवात एम एस स्पोर्ट चिंचोली संघाची नक्कीच कौतुकास्पद कामगिरी गोलंदाज सुजलची पाहायला मिळाली. थोडंसं करेक्शन पाहतोय आपण, कारण जो षटक हाताळतोय तो गोलंदाज श्रीकांत आहे. थोडीशी आमचे 12 मॅन नक्कीच टेन्समध्ये आहेत. योग्य ती नावं प्लीज या ठिकाणी आपण उल्लेख करायचा आहे.
जी बिल्कुल, यहाँ पर 12th में थोड़ा सा टेंशन में नजर आ रहा है, लेकिन टेंशन लेने वाली बात तो है ही नहीं यहाँ पर कोई, क्योंकि यहाँ पर विकेटें गिर रही है। ये देखिए, ये तीसरा विकेट निकाला है वहाँ पर गेंदबाज श्रीकांत ने। फिकी पाहायला मिळाली पाहू शकाल या ठिकाणी रिप्लेमध्ये फलंदाज रोशन मात्र या ठिकाणी चप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि परफेक्टली यॉर्कर लेंथ डिलिव्हरी तिथे मात्र गोलंदाज श्रीकांतने हाताळले आणि चेंडू सरळ जाऊन इष्ट्यांवरती मात्र धडकलाय. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 3 मोठे धक्के, जे आपण टॉप ऑर्डर जर पाहिले तर पूर्णपणे या ठिकाणी स्वस्तात गारद झाले. म्हणजे तिन्ही फलंदाजांना खातं उघडता आलं नाहीये आणि शून्यावरती तिसरा धक्का लागत असताना जी बिल्कुल, बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर पहले ओवर में देखने को मिल रही है श्रीकांत द्वारा। पहली गेंद के ऊपर एक बड़ा विकेट हासिल किया श्रीकांत को, सॉरी शिखर दलवी को उन्होंने आउट किया। उसके बाद हमने देखा कि दो बल्लेबाजों को जिस तरह से आउट किया, और ये जो बोल्ड किया वहाँ पर, वो तो बहुत ही बेहतरीन गेंद रही थी। तो बहुत ही बेहतरीन यहाँ लगातार गेंदबाजी देखने को मिल रही है गेंदबाज श्रीकांत द्वारा, लेकिन उतनी बेहतर शुरुआत नहीं हुई यहाँ पर खानीवली के लिए। आणि गोलंदाज आता मात्र या ठिकाणी विकेटच्या हॅट्रिकवर आहे श्रीकांत. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिले तर 3 गोलंदाजाने विकेट हॅट्रिक संपादित केले आहे. चौथा गोलंदाज ठरेल का फटका हवेत केलाय इनफिल्डच्या डोक्यावरून. चेंडू मात्र भरपूर वेगाने ट्रॅव्हल तर लागते डीप कव्हरला. फिल्डर तिथे मात्र पाठलाग करतायत, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूचा विजय होताना पाहायला मिळतोय आणि पहिल्या धाबा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला बॅटच्या स्वरूपात सुजलच्या बॅटमधून 4 धाबा. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक लगाया वहाँ पर बैट्समैन सुजल ने। ऑन दी अब इस गेंद को खेल दिया था और गैप में गेंद चले गई। हालांकि गेंद का पीछा किया गया, लेकिन बहुत ही तेज आउटफील्ड है 4 रन आते हुए, और अब जाकर ये चौके से खाता खुला है खानीवली का। इनसाइड आउटचा फटका होता, अगदी परफेक्टली टायमिंग त्या चेंडूवरती पाहायला मिळाला. आणि इथं मात्र पुन्हा पाहू शकाल एच लागलेले आहे आणि चेंडू मात्र भरपूर वेगाने ट्रॅव्हल होतोय थर्डमॅनच्या दिशेने. सलगचा हा दुसरा चौकार आणि कॉन्फिडन्स वाढवेल या फटक्याने आता मात्र फलंदाज सुजलचं. पहिल्या 4 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर एकूण 3 विकेट्स गमावले होते खानिवली संघानं. एकी धाव जोडली नव्हती, परंतु शेवटच्या 2 चेंडूंवरती 8 धावा तब्बल जोडल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 8 धावा पाहायला मिळतात. 3-3 षटकांचे आज सामने आपण या ठिकाणी एन्जॉय करतो. यापुढची लढत असेल आरसीसी राया विरुद्ध वाकीस्फोट महापोली. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आजच्या दिवसातील तिसरा सामना तुम्ही पाहणार आहात आणि या ठिकाणी कुठेतरी सुजलला मात्र चांगली साथ द्यावी लागेल योगेशला, कारण योगेश सलामीला आला होता. आतापर्यंत त्याने एकही चेंडू फेस केला नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंडला पहिल्या षटक पूर्णपणे तो राहिला आणि आता मात्र प्रथम तास या स्पर्धेमध्ये चेंडूचा तो सामना करेल. बहुत ही बेहतरीन यहाँ पर खेल देखने को मिल रहा है। जिस तरह से पहले ओवर में श्रीकांत ने गेंदबाजी की, 3 विकेटें निकाली, लेकिन जो लास्ट की 2 गेंदों के ऊपर बाउंड्री आई, थोड़ा सा इस ओवर का मजा किरकिरा हुआ है। हालांकि फिर भी हम देख रहे हैं कि अच्छी गेंदबाजी उन्होंने लगातार की और 3 अहम विकेट निकाले अपनी टीम के लिए। चांगली सुरुवात गोलंदाज श्रीकांतच्या वतीने पाहायला मिळाली, परंतु नक्कीच षटकाचा अंत मात्र थोडंसं आपल्याला कडवट पाहायला मिळालं, कारण 2 चौकार पाहायला मिळाले शेवटच्या 2 चेंडूंवर. आणि आता मात्र गोलंदाज सुरुवात करतोय दुसऱ्या षटकाला. पवन सामना करेल योगेश आणि पहिल्या चेंडू लोअर फुल टॉस आपण पाहतोय टर्न केला अगदी मिड विकेटला. फिल्डर तिथे सज्ज आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक धाव तिथे मात्र नक्कीच पूर्ण झाली. एक धावेने योगेशने आपलं स्वतःचं खातं उघडलं, परंतु नक्कीच दोघांसमोर एक आता मात्र हा प्रश्न उभा राहिला की या ठिकाणी मोठ्या बाकलिपचा वापर करायचा की कुठेतरी पार्टनरशिप करायची, कारण 3 फलंदाज स्वस्तात बाद झाले. येणाऱ्या बॅटरमध्ये नक्कीच तुम्हाला पाहू शकाल समीरचं येणं बाकी आहे, परंतु नक्कीच या दोघांवरती जबाबदारी असेल. सिंगलच्या वतीने धावसंख्या पोहोचतोय 9 आकड्यावर. सुजल एक युवा बॅटर आपण पाहतोय, लेफ्ट आर्म बॅटर आहे, चांगली नक्कीच त्यांनी मात्र फटकेबाजी केली या सामन्यामध्ये. परंतु या ठिकाणी पाहू शकाल स्लो रन गतीचा चेंडू मात्र हाताला, परंतु अजित पाटेकर यांच्या वतीने मात्र आपल्याला मिसफील्ड स्टँडच्या पाठीमागे पाहायला मिळाली आणि त्याच वेळी बायच्या स्वरूपात या ठिकाणी एक एक्स्ट्रा धाव आपण पाहतोय आणि पहिली एक्स्ट्रा धाव इथे मात्र गोलंदाज खर्च करत असताना चिंचोली संघाचे. जी बिल्कुल, यहाँ पर जिस तरह से हम देख रहे हैं कि रन
अब आना ज़रूरी, चाहे फिर कैसी भी है। देखिए ये जो मैच है ना, ये 3 ओवर का नहीं, ये 17 गेंदों का मैच है, क्योंकि लास्ट ओवर में जो गेंदबाज रहेंगे उनको सिर्फ 5 ही गेंद डालनी है। हो नक्कीच आणि त्याचा आपण उल्लेख सुद्धा मात्र या ठिकाणी केला. हो या ठिकाणी या पंच करण्याचा प्रयत्न परंतु गुडला स्पॉटवरून चेंडूला मात्र अतिरिक्त बाउन्स मिळाला आणि चेंडू सरळ जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची मात्र सांगता होताना पाहायला मिळाली. कुठेतरी खूप मोठा गॅप पाहतोय आपण कव्हर पॉईंटला. तो गॅप शोधण्याचा प्रयत्न होता योगेशचा आणि संधी होती मित्र म्हणेन, परंतु ती संधी गमावली. परफेक्टली चेंडूची लेंथ तिथे मात्र पाहायला मिळाली. आणि आता मात्र ऑन साईडला या ठिकाणी आय थिंक फलंदाज बाज झालाय. हिट विकेट्स यस. तो एक और विकेट वहां पर गिरता है। ये देखिए किस तरह से यहाँ आउट हुए बैट्समैन, बिल्कुल हिट विकेट आउट हो गए थे। बहुत ज़्यादा घूमकर खेलने की कोशिश की और उनका बैट इस वक्त स्टंप से जाकर लगा है। तो ये चौथा विकेट गिरता हुआ इस वक्त खानीवली का। ज्यावेळी शॉट फेक केला योगेशने त्यावेळी मात्र की त्याची बाट जी होती मात्र ते इष्ट्यांवरती आदळले आणि मात्र निराश पावल्याने योगेश सुद्धा मात्र माघारी परतोय. फक्त एका धाब्याचं त्याने योगदान दिलं आणि ज्या बॅटरची आपण नक्कीच चर्चा करत होतो तो फलंदाज आता मात्र आपल्याला खेळपट्टी पाहायला मिळतोय समीर दलवे. सर्वजनिक धावसंख्या परत नक्कीच पोसावं लागेल, किमान 30 धावसंख्येकडे तुम्हाला नक्कीच पाहावं लागेल, कारण MS स्पोर्ट चिंचोलीकडे सुद्धा मात्र चांगली बॅटिंग लाईनअप आहे. खास करून अजित पाडेकर, रवी हे चांगल्या टचमध्ये आहेत आणि ते चित्र पाहत असताना मात्र समीरला आता या ठिकाणी जबाबदारी घ्यावी लागेल. धावसंख्या 10 पाहायला मिळाली. 4 गड्याच्या मोबदल्यात अजूनही मात्र या ठिकाणी या षटकातील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि शेवटच्या षटकामध्ये फक्त 5 चेंडू असतील, म्हणजे एकूण 6 तर चेंडूचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय. आणि पहिला चेंडू मात्र या ठिकाणी ऑनसाईडला उडवला, हवेत केलाय आणि या ठिकाणी पाहू शकाल वाऱ्याचा सुद्धा मात्र या ठिकाणी फायदा मिळत असताना समीरला. आणि पहिला बिग हिट पाहतोय आपण खानिवली संघाच्या डावामध्ये समीरच्या बॅटमधून आला हा षटकार. पर इस वक्त बैट्समैन समीर के बल्ले से आता हुआ पहली गेंद का सामना कर रहे थे अपने आप को गेंद की लाइन में और इस गेंद को पुल कर दिया। मिड विकेट के ऊपर से गेंद चले गई है 6 रनों के लिए। इसी तरह की बल्लेबाजी की जरूरत भी अब यहाँ पर खानीवली को, क्योंकि उतने रन नहीं जोड़ पाए, लेकिन यहाँ पर जिस तरह से स्ट्रोक लगाया समीर ने, पूर्णपणे ताकदीचा वापर तिथे पाहायला मिळाला. आणि या ठिकाणी पाहू शकाल स्लो गतीचा चेंडू फुलटॉस होता, संधी होती समीरला, परंतु परफेक्टली शॉट तो मात्र पेक करू शकला नाहीये. या चेंडूवरती जर तुम्ही कनेक्शन परफेक्ट केलं असतं तर नक्कीच हा चेंडू सुद्धा मात्र नक्कीच अगदी हवेच्या साह्याने मात्र निघून गेला असता, परंतु या ठिकाणी कुठेतरी चुकीचं शॉट सिलेक्शन पाहिलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धावा पाहायला मिळत आहेत. 4 गडी बाद 16 धावा. शेवटचं षटक शिल्लक म्हणजे फक्त 5 चेंडूचा तुम्हाला खेळ या ठिकाणी करण्याची संधी मिळेल आणि या 5 चेंडूमध्ये किमान समीर आणि सुजलचा प्रयत्न असेल की आय थिंक 10 पेक्षा अधिक धाबा जोड़ने नक्कीच त्याचा मानस असणार आहे. जी बिल्कुल वही कोशिश रहेंगी यहाँ पर दोनों बल्लेबाजों की, क्योंकि अगर हम देखें तो सुजल जो अच्छी बल्लेबाजी करे अपनी इनिंग में, उन्होंने 2 बाउंड्री लगाई और आते साथ जो सिक्सर लगाया था समीर ने, तो दोनों ही बल्लेबाज अच्छे टच में नजर आ रहे। लेकिन लास्ट ओवर में अब कम से कम 12 से 15 रन बटोरने होंगे यहाँ पर बल्लेबाजों को, जहाँ पर खानीवली के गेंदबाज इस वक्त MSC के बल्लेबाज से फाइट कर सके। क्षमता दोघांकडे आहे. सुजलने सुद्धा मात्र दाखवले की त्याच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिले. त्यानंतर समीर नक्कीच पाहतो की या स्लॉग ओव्हरमध्ये नक्कीच पीस हिटिंग म्हणून त्याच्याकडे आपण नेहमीच पाहत असतो. पूर्णपणे ताकदीचा तो वापर करत असतो आणि ते फटके आता दोघांना सजवावे लागतील. एक फॅटिंग स्कोअर तुम्हाला उभा करायचा असेल तर इथून तुम्हाला नक्कीच चांगले स्ट्रोक खेळावे लागतील आणि संधी असेल सुजलकडे, कारण लेफ्ट हँड बॅटरसाठी ऑन साईडला वेगाने वारा वातावरण आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या वाऱ्याचा जर साथ मिळाली सुजलला तर मात्र या ठिकाणी चांगली धावसंख्या खानिवली संघ मात्र उभी करू शकतो. या गोलंदाज अस्तिक मात्र षटकाला सुरुवात करतोय. इथे मात्र या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु लाईन डाबास्टिकच्या पलीकडे पाहायला मिळाली. त्याचवेळी पंचाने दंडित केलं गोलंदाजाला. वाईटच्या स्वरूपात ही धाव आपण या ठिकाणी पाहतोय, एक्स्ट्रा धाव आणि सिंगलच्या वतीने धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचतोय. अस्तिक पुन्हा एकदा हवे एंडकडे मात्र गोलंदाजी साकारतोय. कुटुंबाचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल झाला लॉंग लेगच्या दिशेने, परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी सज्ज. एकच धाबेवरती समाधानी राहावं लागेल आणि सिंगल जर धाबा जर येत राहिले तर चिंचोली संघ मात्र एवढ्या अडचणीमध्ये येणार नाहीये, परंतु समीरला मात्र या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. जी त्याची स्ट्रेंथ आहे, जो त्याचा नैसर्गिक खेळ आहे, तो त्याला मात्र या ठिकाणी प्रस्थापित करावा लागेल. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय, परंतु तो एक षटकार पुरेसा नाहीये.
मिस्टर अश्पी पटेल यांच्या ठिकाणी शुभागमन, अतिशय चांगलं योगदान या स्पर्धेसाठी पाहतोय आपण. इस बार बहुत ही बेहतरीन तरीके से खेल दिया वहां पर बैट्समैन समीर ने. इस गेंद को देखने डीप में वहां खिलाड़ी मौजूद है. एक रन पूरा किया, दूसरे के लिए पलट चुके वहां पर समीर और इस बार आउट होते हुए विकेट वहां पर गिरता हुआ और इस वक्त समीर की पारी का अंत. लास्ट ओवर का ये खेल चलता हुआ और इस ओवर में हम देख रहे हैं कि जो गेंदबाजी अब तक की है अस्तिक ने, जिसमें अभी अभी एक रनआउट का विकेट गया है और पहली गेंद हालांकि उनकी वाइड रही और उसके बाद फिर सिंगल रन, और लेकिन दूसरे रन की चाह में अपना विकेट गंवाया है वहां पर बैट्समैन ने. स्कोर जो अब तक बनाया गया है वो है 19, 5 विकेटें गंवाने के बाद. निराश केला आज फलंदाजाने. नवीन फलंदाज सचिनला आपण पाहतोय. सचिनने फटका नक्कीच इथे मात्र सजवला अगदी साईडला स्ट्रायकवरच्या दिशेने, परंतु डीपवरनं जोपर्यंत फिल्डर पोहोचतोय तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा मात्र वेगाने पूर्ण गेल्या. चांगली फिल्डिंग मित्र बनेल, कारण लॉंग ऑफचा फिल्डर जवळपास एक्स्ट्रा कव्हरला आला आणि मात्र अतिशय योग्य त्यावेळी चेंडूला त्यांनी उचलून फेक केले. परंतु फलंदाजाचं सुद्धा मी कौतुक करेन, कारण त्यांना सुद्धा माहिती की जेव्हा जेव्हा आपल्या धाबा घेण्याची संधी मिळेल तेव्हा तेव्हा नक्कीच आपल्या धाबा घेणं गरजेचं आहे. योग्य ती धावसंख्या उभी करायची असेल तर या ठिकाणी सिंगल डबल तिहेरीवर सुद्धा मात्र भर टाकावा लागेल आणि 21 वर जाऊन आता मात्र धावफलक पोहोचताना पाहायला मिळते. फक्त 2 चेंडूचा खेळ आता मात्र या ठिकाणी शिल्लक आहे. इथं मात्र फटका जबरदस्त पाहायला मिळतो. हवेच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे रबीच्या वतीने मात्र या ठिकाणी चूक पाहायला मिळाली. झेल ड्रॉप झाला, परंतु फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. फटका केला तर सचिनने, परंतु फलंदाज बाद झालाय सुजल. जी बिल्कुल, यहाँ पर विकेट गिराई है. देखिए किस तरह से वहां पर सुजल आउट हो गए. हालांकि बहुत ही बेहतरीन तरीके से मिडल किया था इस गेंद को वहां पर बैट्समैन सचिन ने, लेकिन दूसरे एंड पर आउट हो गए वहां पर बैट्समैन सुजल. धावसंख्या 22 वर पोहोचते आणि एक परफेक्टली निर्णय पंच शानू कुरेशी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बॅट पाहिले तर पूर्णपणे ग्राउंडेड झालीच नव्हती. फ्रेममध्ये मात्र सुद्धा सुजलला आपण पाहिलं नाहीये आणि अशा रीतीने मात्र या ठिकाणी 6वा गडी गमावला खानिवली संघानं. नवीन फलंदाज येतोय गिरीश. शेवटचा बॉल शिल्लक आणि नक्कीच हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल, कारण स्फेअर चेंडू या ठिकाणी हाताळला गोलंदाज अस्तिकने. वाईटचा इशारा पंचाच्या वतीने. तेवीस धावा. षटकाराला तर 29, चौकाराला तर 27. बॅटची नरेश शॉट फायनलकडे मात्र नक्कीच चेंडू ट्रॅबल झालाय. भरपूर वेगाने ही धाव कंप्लीट केली सचिनने आणि अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ मात्र संपन्न होतोय. फक्त 24 धावसंख्येपर्यंत खानिवली संघ मात्र मजल मारू शकला आणि सामना जिंकण्यासाठी एमएस स्पोर्ट चिंचोली संघाला 25 धावांचं आव्हान या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. आपण या स्पर्धेसाठी विचार जर केला तर नक्कीच आपण मैदानाची सजावट जे आपण पाहत आहोत, जे आपण अरबाज रईस आणि पापा मुकरी यांच्या वतीने आम्हाला नक्कीच चांगली मोलाची साथ आणि मोलाचं सहकार्य या स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे. त्यांचा मी एकता ट्रॉफी 2023 मध्ये अर्जुली 11 संघाच्या वतीने, आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि असंच प्रेम तुमचं या आयोजकांवर राहील यास आम्ही अपेक्षा तुमच्याकडे बाळगतो. अतिशय सुंदर पाहू शकाल तुम्हाला ही मैदानाची सजावट, प्रेक्षक स्टँड, खेळाडू स्टँड, त्याचप्रमाणे पाहुण्यांसाठी मात्र सुसज्ज व्यासपीठ त्यांनी मात्र आम्हाला नक्कीच निर्माण करून दिलेला आहे. आणि पुढील सामना असेल सरस्वती स्पोर्ट खालिंग विरुद्ध दिनकर पाडा आणि हा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार आहे.
दोन्ही टीमला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी यावं. तुम्ही पाहू शकाल आमचं हे VIP मंच पाहुणे नक्कीच या ठिकाणी त्या VIP मंचची मात्र शोभा वाढवत असताना सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. पंचवीस धावांचा पाठलाग करायचा आहे MS स्पोर्ट चिंचवली संघाला. आतापर्यंत आपण या स्पर्धेचा हायलाइट क्रिकेट जर पाहिला तर नक्कीच चांगली अपडेट्स आम्हाला या ठिकाणी देत असताना आमचे स्कोरर मिस्टर शेट्टी ब्रदर. आतापर्यंत आपण या स्पर्धेमध्ये 2 चौकार हॅट्रिक पाहिल्या. वाशिरे बीच संघाचे मिस्टर परेशच्या बॅटमधून पहिल्यांदा आपण पाहिली. त्यानंतर अल्फते बीच संघाच्या बाझिलने मात्र दुसरी चौकारची हॅट्रिक या स्पर्धेमध्ये प्रस्थापित केली. विकेट्स हॅट्रिक आतापर्यंत आपण 3 पाहिल्या. जय हनुमान वावली संघाच्या निशांतने प्रथमतः कारनामा केला 6 तारखेला पहिल्या दिवशी. त्यानंतर बंटीस्पट बोरिवली संघाचे प्रतीक मात्र दुसऱ्यांदा विकेट्स या स्पर्धेमध्ये या ठिकाणी प्राप्त केले. आणि पॉवर ऑफ तलवली संघाचा कमरान याने या स्पर्धेमध्ये तिसरी विकेट्स हॅट्रिक पूर्ण केली. आतापर्यंत सिक्सर हॅट्रिक पाहिले आपण या स्पर्धेमध्ये एकूण 4. जय गणेश वापले संघाचा सतीशने पहिल्यांदा सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली. त्यानंतर जय गौतमी कलंबोली संघाचा नरेशने दुसरी सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली. कृष्णा 11 वारलेपाडा संघाच्या किरण कासरेने तिसरी हॅट्रिक पूर्ण केली. आणि SSC पडक्या संघाचे स्वप्नील यांनी काल या स्पर्धेमध्ये 4थी सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली. आणि आतापर्यंत 3 संघानं टॉप 4 मध्ये प्रवेश केला आहे. पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये पाहिलं तर अमर स्पोर्ट काचे संघ क्वालिफाय झाला. दुसऱ्या दिवसात आपण खेळ पाहिला तर श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघ क्वालिफाय झाला. आणि तिसऱ्या दिवसात आपण जर खेळ पाहिला तर अल्फते बी पडगे या संघानं टॉप 4 मध्ये प्रवेश केला. आणि आज पाहूया कुठला संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल टॉप 4 मध्ये. पहली गेंद वहां पर देखना, इस गेंद को काफी दूर से खेल बैठे वहां पर बल्लेबाज और इसी बीच ओवर थ्रो होता हुआ और दूसरे रन के लिए निकल पड़े है। पहली गेंद के ऊपर इस वक्त थोड़ा सा भागम भाग क्रिकेट देखने को मिला है दोनों बल्लेबाजों द्वारा। हालांकि पहला रन जो था वो बहुत ही तेज कदमों से पूरा किया, लेकिन उसके बाद ओवर थ्रो और ये दूसरा रन भी अब कंप्लीट करते हुए वहां पर दोनों बैट्समैन रवि और श्रीकांत ये दोनों बल्लेबाजों ने यहाँ पर दूसरी इनिंग की शुरुआत की और पहले ओवर में गेंदबाजी के लिए है रोशन। दिनकरपाडा संघ लक्ष असू द्या, तुम्हाला टॉस करण्यासाठी लगेच यायचं आहे. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. इनफील्ड के ऊपर से इस बार खेल दिया, देखना डीप में वहां पर खिलाड़ी मौजूद है। इस बार फिर से दूसरे रन के लिए जाना चाहते थे, लेकिन इस बार सिंगल ही रन आ पाएगा इस गेंद के ऊपर। जो टारगेट है वो 25 रनों का टारगेट है। गेंदबाजी आज बहुत ही बेहतरीन देखने को मिली है, सभी गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की है चिंचोली के, लेकिन अब बल्लेबाजी भी वही काम करना। अगर हम दूसरी तरफ देखें तो फिर खानियोले की गेंदबाजों को भी वही काम करना होगा जो चिंचोली के गेंदबाजों ने किए। इसी तरह से लगातार गेंदबाजी करनी होगी, जिस तरह से यहाँ पर ये गेंद की गेंदबाज रोशन ने, और विकेटें भी निकालनी होगी योगी, क्योंकि अगर टारगेट हम देखें तो उतना बड़ा नहीं है। आणि नक्कीच तो प्रयत्न गोलंदाजांना करावा लागेल. विकेट्स तुम्हाला प्राप्त करावं लागतील. जर तुम्ही विकेट जर प्राप्त केले नाही तर मात्र अशा प्रकारचे धाबा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. काय जबरदस्त फिल्डिंग, अतिशय जबरदस्त आहे. कारण आपण पाहिलं तर अगदी शेखर दवी लॉंग ऑनला उभा होता आणि जवळपास या ठिकाणी काऊ कॉर्नरला जाऊन त्या चेंडूला फेक केली आणि फलंदाज शेवटच्या क्षणाला मात्र धावतीच्या स्वरूपात बाद होतो रवी. पहिला धक्का लागत असताना MS स्पोर्ट चिंचोली संघाला. बैट्समैन रवि इस वक्त आउट होकर वापस जाते हुए, लगातार हम देख रहे थे कि सिंगल को डबल में और डबल को ट्रिपल में इस बार कन्वर्ट करने की कोशिश, लेकिन अपना विकेट गंवाते हुए इस वक्त रवि। नए बैट्समैन अब आते हुए बल्लेबाजी के लिए अजित। जेव्हा जेव्हा आपण लो स्कोरिंग सामने पाहतो तेव्हा ते सामने नक्कीच इंटरेस्टिंग होत असतात आणि त्यापैकी हा सामना सुद्धा मात्र इंटरेस्टिंग होऊ शकतोय. ज्याप्रमाणे आपण पाहिले खानोली संघाकडे सुद्धा मात्र प्रॉपर 3 गोलंदाज आहेत. इथे मात्र पाहू शकाल इनफिल्डला मात्र बीट करण्याचा प्रयत्न, अगदी इनसाइड आउटचा फटका केला जातो अजितला, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला या ठिकाणी रोशनच्या वतीने पाहायला मिळाली. जी बिल्कुल, बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है। पहले ओवर में रोशन द्वारा फ्रंट फुट को आगे निकालकर इनफील्ड के ऊपर से खेलने की कोशिश की थी वहां पर बैट्समैन अजित ने।
उसी बीच वहां पर देखना है, हुक कर दिया इस गेंद को, मिस टाइम स्ट्रोक है, गेंद के नीचे खिलाड़ी और विकेट गिरता हुआ। अजीत की पारी भी यहां पर समाप्त। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी लगातार यहां पर देखने को मिलती हुई गेंदबाज रोशन द्वारा। ईट का जवाब अब पत्थर से दिया जा रहा है। तर आपण या ठिकाणी थोडक्यात नाणेफेकी संपन्न करत आहोत. दुसऱ्या फरीतील आपण पहिला सामना या ठिकाणी पाहणार आहात. सरस्वती स्पोर्ट खालिंग विरुद्ध दिनकरपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत आणि ही नाणेफेकी करण्यासाठी आपण पाहुण्यांना मिस्टर युवा उद्योजक सागर जाधव आणि सालिम धांगे यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. प्रत्येकी 3 षटकार सामना. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. चांगला खेळ तुमच्याकडे होईल याच आमच्या अपेक्षा नक्की तुमच्याकडे आम्ही बाळगत आहोत. आणि आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करतोय. एकीकडे अर्जुली 11, दुसरीकडे एकता ट्रॉफी 2023. अर्जुली 11 तसं कॉल आहे खालिंग संघाचं, परंतु आलेलं आहे एकता ट्रॉफी 2023. आपण नक्कीच टॉस विनर कॅप्टनला शीतेबाई देणार आहोत. टॉस जिंकला दिनकरपाडा संघानं आणि धांगे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा शीतेबाई देत आहोत. आपल्याकडे वेळ नाही, ओनली डिसिजन आम्हाला तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवायचा आहे. तर दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला दिनकरपाडा संघात एकदम फिल्डिंग स्वीकारलेली आहे. ओवर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू योगी। तो पहले ओवर में बहुत ही बेहतरीन गेंदबाजी देखने को मिली है रोशन द्वारा, और अब दूसरे ओवर में गेंदबाजी के लिए आते हुए शेखर दलवी। पहली गेंद वहां पर क्रॉस दी लाइन खेलने की कोशिश की है बल्लेबाज ने, आड़े बल्ले से इस गेंद को खेलना चाहता है, लेकिन बहुत ही बेहतरीन गेंद वहां पर डॉट गेंद के साथ अपने ओवर की शुरुआत करते हुए वह यहाँ पर शेखर दलवी। देखिए नबील, जो टारगेट है वो 25 का टारगेट है, और पहले ओवर में जिस तरह से गेंदबाजी देखने को मिली है रोशन द्वारा, सिर्फ 5 ही रन आए पहले ओवर में, और यहाँ पर हम देख रहे हैं जिस तरह से यहाँ पर ओवर की शुरुआत की शेखर दलवी ने, वो कमाल की गेंद रही थी। उसी बीच वहां पर देखना, इस बार बहुत ज्यादा बाहर की तरफ गेंद को निकाला था, ये अतिरिक्त रन से अब बचना होगा यहाँ पर खानीवली के गेंदबाजों को। बिल्कुल, क्योंकि लक्ष्य बहुत छोटा है। हालांकि पहला पावर प्ले का ओवर पावरफुल रहा था खानेवाली के लिए, केवल 5 रन खर्च किए थे, 1 विकेट हासिल किया था रोशन ने। शेखर दलवी के पास बहुत ज्यादा अनुभव इस विकेट का भी। फिर से अच्छी गेंद, लेकिन इस बार नो बॉल, बिल्कुल पिच के बाहर वहां पर गेंद को पिचअप कराया है गेंदबाज ने। देखिए इसीलिए हम कह रहे हैं कि ये नो गेंदे और वाइड गेंदों से बचना होगा यहाँ पर खानीवली के गेंदबाजों को, क्योंकि इससे पहले वाइड गेंद और इस बार बिल्कुल पिच के बाहर गेंद को पिचअप कराया वहां गेंदबाज ने। ये अतिरिक्त रनों से बचना होगा। वाइड घोषित किया अंपायर ने, नो नहीं है गेंद। बिल्कुल शेखर भी वही चीज कह रहे थे कि भले आप नो ना दे लेकिन वाइड दे दे, क्योंकि अगर नो गेंद रहती तो फिर अगली गेंद फ्री हिट रहती। बिल्कुल सही कहा आपने। शेखर इस बार बहुत ज्यादा सफल होकर खेलने की कोशिश की वहां पर बल्लेबाज ने, लेकिन एक और शानदार डिलीवरी वहां पर रही है, विकेटों के ऊपर से ये गेंद निकल गई डॉट। देखिए शेखर दलवी की जो गेंदबाजी है वो पढ़ पाना आसान नहीं होता है बल्लेबाजों के लिए, क्योंकि दोनों तरफ गेंदों को काटते हैं और बीच बीच में क्विकर वन। फिर से वहां पर लगातार देख रहे हैं हम कि बल्लेबाज कठिनाइयों में नजर आते हुए, कमाल की गेंदबाजी। अब ये जो 25 रन है ना नबील, अब ये छोटा नहीं, अब ये बड़ा हो चुका है जिस तरह से यहाँ पर गेंदबाजी हो रही है। लोहे के चने चबवा रहे MS चिंचोली को शेखर दलवी। अब लगातार गुडलैंड से गेंदों को पिच करा रहे और कट कर रहे अंदर बाहर। फिर से इस तरह से आप शेखर को नहीं खेल सकते। मेरिट पर अगर बल्लेबाजी करेंगे तो फिर ठीक हो सकता है, लेकिन बहुत ज्यादा अगर सफल होकर खेलेंगे, इंप्रूवाइज स्ट्रोक खेलेंगे तो उतनी आसानी से आप नहीं खेल पाएंगे। गेंदे अब तक कितनी हुई है? 4 गेंदे हुई है, 2 to go। लेकिन 4 गेंदों में अब तक बैट और गेंद का संपर्क नहीं हो पाया है, सिर्फ 2 रन आए, वो भी वाइड के 2 रन आए। लगातार हम देख रहे हैं कि बहुत ज्यादा सफल होकर खेलने की कोशिश कर रहे हैं वहां पर बल्लेबाज। एक और रन आता हुआ, और ये भी जो आएगा अतिरिक्त रन आएगा, क्योंकि लेग बाय के रूप में ये सिंगल रन इस गेंद के ऊपर। स्कोर अब जाके आगे खिसकता हुआ इस 1 रन की मदद से 8 पर। बहुत ही बढ़िया गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है शेखर दलवी द्वारा, और पहले ओवर में जिस तरह से गेंदबाजी रही थी रोशन की, तो दोनों गेंदबाजों ने अब तक बहुत ही शानदार गेंदबाजी की है। एक और बेहतरीन गेंद वहां पर,
स्लो गेंद इस बार की थी, हालांकि जिस तरह से वहां पर साउंड निकाला था शेखर ने, ऐसा लगा कि बहुत ज्यादा तेज गेंद रही होंगी, लेकिन स्लो गेंद की थी उन्होंने, बल्लेबाज को फंसाया वहां पर अपनी गेंदबाजी में। तो ओवर की समाप्ति होती हुई 2 ओवर की समाप्ति और रन बने हैं सिर्फ 8। पलट कर वार किया अब यहाँ पर खानेवाली ने, क्योंकि दोनों गेंदबाजों ने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की है। और अब यहाँ से जो रन चाहिए, 5 गेंदें बची है नबील, एक ओवर भी पूरा नहीं, क्योंकि 5 गेंदें और जीतने के लिए रन अब यहाँ से है 17, 5-17 का अब यहाँ से इक्वेशन। देखिए पिछले एकता ट्रॉफी में भी खानेवाली ने गेंदबाजी बहुत अच्छी लाई थी शेखर दलवी ने, और आज भी हम कहेंगे कि गेंदबाजी बहुत मजबूत नजर आ रही है खानेवाली स्पोर्ट्स की। 2 ओवर की समाप्ति, स्कोर केवल 8 रन। देखिए शायद मुझे अभी भी याद है कि जो शाहिद खान का एकता ट्रॉफी रहा था, उसके ग्रामीण पूल से चैंपियन रही थी खानेवाली। बिल्कुल सही कहा आपने, उस वक्त उनकी गेंदबाजी पूरी स्पर्धा में सबसे ज्यादा मजबूत थी। और समीर शायद उस टूर्नामेंट के बेस्ट बैट्समैन रहे थे। उसी बीच वहां पर समीर की ये गेंद वाइड गेंद के साथ अपने ओवर की शुरुआत की है। शेखर दलवी जिन्होंने पीटीसी ग्रामीण को ऊंचाइयों पर ले जाने के लिए बहुत कुछ किया, आसिफ चिमनाट, शाहिद खान, अफसर रईस, शेखर दलवी, यतीश शेलार, इस बार बहुत ही बेहतरीन तरीके से खेलते हैं, वहां पर अलॉन्ग द कारपेट गेंद जाती हुई, अच्छी फील्डिंग होती हुई और ये सिंगल रन, सब कुछ ठीक देखने को मिला इस गेंद के ऊपर। अच्छी गेंद थी, बहुत ही बेहतरीन तरीके से वहां पर स्ट्रोक लगाया और कमाल की फील्डिंग, लेकिन रन सिर्फ एक ही आए नबिल। अब यहाँ से जो रन चाहिए इस मैच को जीतने के लिए 15 रन चाहिए। एमएस चिंचोली को अब ऊंची उड़ानें भरनी होंगी, कम से कम 2 बड़े स्ट्रोक लगाने होंगे अगर इस मैच को जीतना है तो। बिल्कुल, क्योंकि अब यहाँ से जो गेंदें बची हुई है, सिर्फ 4 गेंदें बची हुई है, 4 गेंदें और 15 रन। समीर की ये गेंद, वहां पर देखना है क्या कुछ हो पाता है इस गेंद के ऊपर। रन के लिए नहीं जा रहे वहां पर बल्लेबाज। ये डॉट गेंद हो चुकी है। अब यहाँ पर डॉट गेंदों से भी बचना होगा। और अब यहाँ से जो 3 गेंदें बची, 3 गेंदों में से कम 2 गेंदों को तो बाउंड्री के बाहर फेंकना होगा वहां बल्लेबाज को। फिर से अच्छी गेंद। ऐसा लग रहा है कि ये बैट्समैन ने भी वही गलती की जो जरार ने की थी। जरार ने भी रन नहीं लिया था, अपने पास स्ट्राइक रखा था, और ये बल्लेबाज ने भी रन नहीं लिया, अपने पास स्ट्राइक रखा है। स्विच हिट, इस बार स्विच हिट लगाया वहां पर, सब कुछ करके देख लिया। देखिए कल भी एक चीज कही थी ना नबील मैंने, कि आप कहेंगे ये काम मैं कर सकता हूं, ये आपका कॉन्फिडेंस है, लेकिन आप कहेंगे ये काम मैं ही कर सकता हूं, ये आपका ओवर कॉन्फिडेंस है। भूल भुलैया गेंदबाजी वहां पर, और इसी के साथ इस मैच को जीत लिया है खानीवाली ने। खानीवाली स्पोर्ट्स खानीवाली का बहुत